गेल्या 350 वर्षापासून आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य आणि पराक्रमाविषयी वाचत आणि ऐकत आलो आहोत. पण ज्या भोसले घराण्याने आपल्या अखंड महाराष्ट्राचं रक्षण कित्येक पिढ्यापासून केलं आहे, हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज आणि वंशज कोण होते ते आपण या व्हिडिओमधून समजून घेऊ. साधारणतः भोसले घराणे सुमारे 16व्या-17व्या शतकात उदयास आले आहे असाच समज आपल्याला आहे. पण या भोसले घराण्याविषयी, त्यांच्या मूळ स्थानाविषयी फार माहिती आपल्याला आढळून येत नाही. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा 1674ला राज्याभिषेक पार पडला, त्यावेळी भोसले घराण्याचा उदयपूरच्या सिसोदे म्हणजेच राजपूत घराण्याशी संबंध दिसून येतो. तीच क्रमवारी मराठी बखरीत पुढे सुरू ठेवली पाहायला मिळते. बखरीत आलेल्या उल्लेखानुसार ज्यावेळी उत्तर हिंदुस्थानात मुस्लिमांचे वर्चस्व वाढीस लागले होते, त्या सुमारास भोसले दक्षिणेत स्थानांतरित झाल्याचे बोलले जाते. पण आपल्याला महाराष्ट्रात भोसले कुटुंबाचा इतिहास हा बाबाजी भोसले यांच्यापासून प्रामुख्याने माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज जर आपण पाहिले तर बाबाजीराजे भोसले यांच्यापासून सुरुवात करावी लागेल. बाबाजीराजे भोसले यांना एकूण 2 पुत्र होती. एक मालोजीराजे, दुसरे विठोजीराजे. विठोजीराजे यांना एकूण 8 पुत्र होते, तर मालोजीराजे यांना एकूण 2 पुत्र होते. एक शहाजीराजे भोसले, दुसरे शरीफराजे भोसले. यापैकी शहाजीराजे भोसले यांना एकूण 3 पुत्र होती. पहिले संभाजीराजे, दुसरे छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरे व्यंकोजीराजे. आता सुरुवात होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशाला. छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण 2 पुत्र होते. एक संभाजी महाराज, दुसरे राजाराम महाराज. यापैकी संभाजी महाराज यांना शाहू महाराज थोरले हे एक पुत्र होते. त्यानंतर त्यांचे पुत्र रामराजे, त्यानंतर शाहू महाराज दुसरे आणि शाहू महाराज दुसरे यांना प्रतापसिंह महाराज आणि शहाजी महाराज असे 2 पुत्र होते. तर प्रतापसिंह महाराज यांना शाहू महाराज आणि शहाजी महाराज यांना व्यंकोजीराजे अशीच वंशावळ तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर शेवटली पिढी म्हणजे शाहू महाराज तिसरे यांना एकूण 4 पुत्र होते. एक प्रतापसिंह, दुसरे विजयसिंह, तिसरे अभयसिंह आणि चौथे होते शिवाजीराजे. यापैकी प्रतापसिंह यांचे पुत्र म्हणजे उदयनराजे भोसले आणि अभयसिंह यांचे पुत्र म्हणजे शिवेंद्रराजे भोसले, जे सध्या भारतीय राजकारणात आपल्याला पाहायला मिळते. इकडे राजाराम महाराज यांना एक पुत्र होते, त्यांचं नाव होते दुसरे शिवाजी महाराज. त्यांचे पुत्र होते संभाजी महाराज आणि त्यांचे पुत्र होते शिवाजी महाराज तिसरे. असं करत करत आपल्याला ही वंशावळ पाहायला मिळते. मध्यंतरी राजश्री शाहू महाराज यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज हे सत्तेत येतात. राजाराम महाराज यांना शाहू महाराज एक पुत्र होते आणि शाहू महाराज यांना एकूण 2 पुत्र आहेत. एक संभाजीराजे आणि दुसरे मालोजीराजे. हे दोघंही सध्या भारतीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळतात. हे होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज आणि महाराजांचे वंशज. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.